मित्रांनो, अमेरिका आणि रशिया समोरासमोर आलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली ती एका बेलावन या जहाजामुळे झाली. नेमके हे सर्व प्रकरण काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच. मित्रांनो, अमेरिकेने काल रशियाचं अटलांटिक महासागरात एक जहाज पकडलं, मरीन नोवा नावाचं. त्या मरीन नोवा नावाचं जहाज पकडल्यानंतर अमेरिकेने त्या तिथल्या जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व खलाशांना अटक केली. अमेरिकेचं म्हणणं असं आहे की हे जहाज व्हेनेझुएलातून तेल घेऊन रशियाच्या दिशेने चाललं होतं आणि अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर प्रतिबंध लावलेले आहेत. असं असताना देखील हे व्हेनेझुएलातून हे जहाज तेल घेऊन जात होता आणि आम्ही ते तेल पकडलं आहे आणि आमच्या नियमानुसार, म्हणजे अमेरिकेचं लॉजिक होतं आहे का आमच्या नियमानुसार आम्ही त्या जहाजावर कार्यवाही केली आहे. पण आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार असा विषय आहे की 200 नॉटिकल माइल्स इतकंच सागरी सीमा प्रत्येक देशाची आहे. त्याच्यानंतर हे जहाज कोणीही पकडू शकत नाही किंवा कुठल्याही देशाच्या जहाजावर आपण कार्यवाही करू शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय सागरावर कोणाचाही नियम प्रतिबंध नाही. हे असताना देखील अटलांटिका महासागरातील एका आईसलँडजवळ अमेरिकेने ही रशियाच्या एका मरिनोवा नावाच्या जहाजावर कार्यवाही केली. पण अमेरिकेचं म्हणणं असं आहे की हे जहाज 1 जानेवारी 2026 रोजी व्हेनेझुएलात आलं. याचा ट्रॅकिंग सिस्टम पूर्णपणे बंद होता. हे आल्यानंतर ह्या जहाजाने व्हेनेझुएलातून तेल घेतलं आणि हे जहाज रशियाच्या दिशेने पळालं. जेव्हा अमेरिकेच्या सैन्याने अमेरिकेच्या जहाजाने हे जहाज ट्रॅक करायचा प्रयत्न केला, तोपर्यंत हे जहाज सुसाट पळत गेलं आणि हे जहाज त्यांच्या हातातून निसटून गेलं होतं. पण हे जहाज काल आपल्याला सापडलं, म्हणजे कोणाला? अमेरिकेला सापडलं. तर आता अमेरिकेचं म्हणणं असं आहे की हे जहाज ब्लॅक फ्लीट जहाज आहे. हे जहाज बेलावन जहाज आहे. ब्लॅक फ्लीट म्हणजे काय की एक जहाज असतं ना, या जहाजाला एक 15 वर्षांची सीमा असते. 15 वर्षानंतर ह्या जहाजाची जी देशात कुठेही सागरी मार्गात फिरणं किंवा हे जे काय असेल त्याची एक लाईफ असते. त्या लाईफ नंतर हे जहाज फिरत नाही. पण मग हे जहाज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चोरीचं तेल वाहण्यासाठी आणि असे बाकीचे कामं करण्यासाठी वापरलं जातं. या जहाजावर कोणाचंही नियंत्रण नसतं आणि हे जहाज असं काही नाही की फक्त रशियाचंच आहे, अशा बऱ्याच देशांचे जहाज आहे. तर हे जहाज ते ब्लॅक फ्लीट जहाज होतं असं अमेरिकेचं म्हणणं होतं आणि अमेरिकेने त्या ब्लॅक फ्लीट जहाजावर कार्यवाही केली. तर यात रशियाचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या नियमांनुसार हे जहाज 200 नॉटिकल माइल्सच्या पुढे होतं आणि असं असताना देखील अमेरिकेने आमच्या जहाजावर कार्यवाही केली. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की हे जहाज ब्लॅक फ्लीट बेलावन नावाचं जहाज आहे. याचे डॉक्युमेंट बदलून, याचं नाव बदलून मरिनोवा ठेवण्यात आलं आणि याचं रजिस्ट्रेशन रशियाने करून घेतलं पकडण्याच्या आधी, काही काळ आधी. त्यामुळे हे जहाज, त्यातल्या त्यात हे जहाज व्हेनेझुएलातून तेल घेऊन जात होता, आम्ही प्रतिबंध लावलेला असताना सुद्धा. त्यामुळे काल रशियाने काय केलं, रशियाचं जेव्हा हे जहाज पकडलं, त्या जहाजावरील सर्व खलाशांना पकडण्यात आलं, अटक करण्यात आली. त्यावेळेस रशियाने कालच एक जहाज आणि न्यूक्लिअर सबमरीन अटलांटिक महासागराच्या दिशेने पाठवलं. परिस्थिती बिघडलेली आहे. रशियाचं म्हणणं असं आहे की नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही आमचं जहाज पकडलं. अमेरिकेची ही दादागिरी वाढत चालली आहे. अमेरिका प्रत्येक देशावर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न करतोय. पहिले टॅरिफ वॉर केला, त्यानंतर
बऱ्याच छोट्या छोट्या देशांमध्ये सत्ता समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या मर्जीचं सरकार बसवण्यात आलं. आणि त्यानंतर आता अमेरिका व्हेनेझुएलाला ताब्यात घेतलं. व्हेनेझुएलाच्या तेलावरती पण अमेरिकेचा नियम. अशा बऱ्याच गोष्टींमुळं हे वाद कुठं ना कुठं समोरासमोर येणारच होते. त्यात बऱ्याच वेळा अमेरिकेने रशिया आणि युक्रेनच्या युद्धात सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे. आणि मग काल या घटनेनंतर रशियाचे आपले पुतीन साहेब तापून गेले आणि त्यांनी काल एक जहाज आणि एक न्यूक्लिअर सबमरीन अटलांटिका महासागरात पाठवलं. आता हे दोन्ही न्यूक्लिअर देश आहेत, हे दोन्ही समोरासमोर आलेले आहे. आणि ही परिस्थिती आपण जितकी छोटी समजतो तितकी छोटी नाही आहे. जर अमेरिकेने त्या खलाशांना सोडलं नाही आणि त्या जहाजाला सोडलं नाही तर उद्या रशिया अमेरिकावर मिसाईल सुद्धा डागू शकतोय. ही सर्व परिस्थिती अमेरिकेने स्वतःची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी निर्माण केलेली आहे. अमेरिकेने प्रत्येक देशावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तर आता येणाऱ्या काळात काय घडतं या सर्व गोष्टी मी तुम्हाला असंच थोडक्यात सांगणार आहे. खूप लांबून किंवा मग 20-25 मिनटं बोलायचं आणि ते मग सगळ्या गोष्टी सांगायचं असं काही नाही. एक 2 ते 5 मिनटात जी महत्त्वाची गोष्ट आहे त्या महत्त्वाच्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.